मग ते 1.25 कोटीचा काय विषय आहे? आता काय आहे की 1.25 कोटीचा विषय सांगतो तुम्हाला. नाशिकचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी आपल्याला 90 लाखाला बैल मागितला होता. तर आपण त्यांना म्हटलं 1.25 कोटी रुपये आले तर हा आपण बैल देऊ. त्याच्यामुळं तो व्यवहार फिसकटला. त्याच्यानंतरनं आनंदा पहिलवानानं सुद्धा 1 कोटीला मागितला होता. कोणासाठी मागितला होता त्या व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही, कारण काही गोष्टी अशा आहेत. गौतम भायांना पण मागितला होता. गौतम भायांना मी म्हटलं होतं तुमच्यासाठी मी 61 लाखाला बैल द्यायला तयार आहे, जेवढ्याला मी तुमचा घेतला तेवढ्याला तुम्ही माझा घ्या. पण भैयाने 31 लाखच सांगितलं. म्हणजे भैया स्वतःचा बैल 61ला विकतोय आणि माझा 31ला घेतोय. हे माझ्या तर बुद्धीत बसत नाही आणि म्हणून मी त्यांना बैल दिला नाही. 31 लाख रुपये भैयांना मागितले होते, मी खरं सांगतोय. पण भैयांना 31 लाखाला पण बैल नाही देऊ शकत, कारण त्यांना मला 61ला दिला आणि माझा एवढा चांगला बैल आहे, तर तो मी कसा देऊ 31ला. अशा पद्धतीने झालं. नंतर नाना वगैरे आमच्या घरचे वगैरे म्हणले ना काही कायला. आता मग त्यावेळेसपासून कॅन्सल केलं आणि नाही आता बैल विकायचंच नाही ठरवलं.